हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी. नुर्वीला मी सावित्रीबाई फुले बनवून स्कूलमध्ये पाठवलं होतं, कारण त्यांच्या स्कूलमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन होतं. तर प्रत्येकाला काही ना काही बनवून यायला लावलं होतं. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या सोसायटीमध्ये फ्लॅग होस्टिंग होतं, कारण 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे आणि कृष्ण जन्माष्टमी एकाच दिवशी आलं होतं. तर आज एकदम छान वाटत होतं. मग सगळ्यांनी मिळून राष्ट्रगीत म्हणलं. त्यानंतर जे पण आमच्या सोसायटीमध्ये छोटे छोटे लेकरं आहेत त्यांचे डान्स परफॉर्मन्स होते. कोणी भाषण दिलं तर कोणी गाणे पण गायलं छान. दरवर्षी 15 ऑगस्ट प्रत्येक नागरिक हा मोठ्या उत्साहाने साजरा करतो. एकदम भक्तिमय वातावरणात असतो देशाच्या, कारण की 1947 रोजी आपल्याला भारताला ब्रिटिश सत्तेपासून कायमची मुक्तता मिळाली होती आणि आपण एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्माण झालो होतो. तर या स्वातंत्र्यामागे असंख्य सैनिक होते. त्यांनी त्यांचं स्वतःचे बलिदान दिलं, त्यांचा त्याग केला आणि मोठा संघर्ष त्यांनी लढला. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा खूप साऱ्या नेत्यांनी आपली स्वतःची प्राण गमावले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आणि खरंच आपल्याला खूप अभिमान वाटला पाहिजे की आपण छान अशा मोठ्या आपल्या इंडियामध्ये राहतो आणि एकदम अभिमानाने राहतो, एकदम इंडिपेंडंटली राहतो. हे खरंच आपल्याला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे त्यांच्यामुळेच. संध्याकाळी माझी चुलत बहीण आली होती, पूजाताई, आणि हा आहे मलय, तिचा मुलगा. ते असतात चेन्नईला, पण महाराष्ट्रामध्ये आले होते कारण की त्यांच्या साईडला लग्न होतं. मग नुर्वीने छान अशी मलयला राखी बांधली, त्यांना गिफ्ट पण दिलं आणि मग नुर्वी खुश झाली. त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेशन करायचं होतं घरामध्ये. तर मग मी छान असं छोटंसं डेकोरेशन केलं. कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षण. कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात आणि जगभरातील कृष्ण भक्तांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्माचा उत्सव आहे. बरेच कृष्ण भक्त जे असतात ते पूर्ण दिवस उपवास करतात, मंदिरात जातात, कृष्णाच्या मूर्तीची पूजा करतात आणि रात्री 12 वाजता पाळणा हलवून सेलिब्रेशन करतात. तर आम्ही पण असंच घरगुती थोडंसं छान सेलिब्रेशन केलं. कृष्णाचं आवडतं लोणी आणि पंजिरी मी घरीच बनवलं होतं आणि छान असं कृष्णाचं सेलिब्रेशन केलं, त्यांची आरती केली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून आम्ही निघालो होतो इस्कॉनच्या मंदिरामध्ये. रावेचं हे इस्कॉनचं मंदिर आहे. कात्रजला पण खूप मोठं मंदिर आहे. इकडे अशी बरीच लाईन होती, पाऊसही थोडा येत होता. तिथे भरपूर असे स्टॉल्स पण लागले होते, बुक्सचे स्टॉल होते, त्यानंतर जेवणाचे पण स्टॉल लागले होते. ज्यांना उपवास होता त्यांना उपवासाचे पण पदार्थ होते. आणि तुम्हाला माहिती का, इस्कॉनचे जे पण कृष्ण भक्त आहेत ते कांदा आणि लसूण खात नाहीत. तर तुम्ही जेव्हा पण इस्कॉनमध्ये जाल आणि तिथे जे पण हॉटेल असतील तिथं खाणार असाल तर तिथं बिना कांदा लसणाचंच भेटतं सगळं काही. आणि मस्त असं डेकोरेशन केलं होतं, रांगोळी काढली होती छान, आतमध्ये पण खूप सुंदर सजावट केली होती फुलांची वगैरे. कृष्णाचे ड्रेस वगैरे पण खूप सुंदर होते आणि मोबाईल अजिबात अलाउड नव्हता. मी थोडंसं शूटिंग केलं. तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला? भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.